आजचा ब्लॉग डायरेक्ट शेतातून चालू झाला. आता उन्हामध्ये काय आपल्याला फिरा वाटत नाही. 4-8 दिवस असेच ब्लॉग बघा. कसं काय पब्लिक, स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या एका नवीन मिनी ब्लॉग मध्ये. हरभरा काढाय मशीन येणार होती म्हणून आधी तर आपल्याला हे उचलून घ्यायचंय. जसं उचलून घेणं झालं तसंच निघालो घराकडे. आता इथं आपल्याला घरामागा असलेल्या गाड्यांच्या शोरूमला जायचं. आलं की अक्षत म्हणला, भैया तुला याच्यातली एखादी गाडी घेऊन टाक. नको रे भाई म्हणलं, आपल्याला गाडी फाडी आपली आहे तितक्यातच जिरली. आता आपल्या शेतामध्ये मशीन आली होती, मग लगेच शेताकडे निघालो. सैनिक तर येऊन डायरेक्ट कामालाच लागली. आता एवढ्या उन्हामध्ये हरभरा काढायचे म्हणल्यावर लईच अवघड आहे. आपलं काम फक्त इथं थैल्या धरायचं एवढंच आहे. आता एवढ्या उन्हामुळे माझं डोकं दुखू लागलं म्हणून मी घरी आलो. झाडाच्या सावलीमध्ये निवांत येऊन बसलो. आता आपल्या राजाला लय दिवस झाले भेटलो होतं म्हणून लगेच भेटाय आलो. त्याला चोंबायला लागलो, ते मला डसायचं बघायला. आता त्याची एवढी मजाक घेतली त्याचं बघून लगेच कालू डॉन पण आला. ही जोडी बघितलं तर काहीतरी डोक्यावर घेऊन जाऊ लागली. आता 2 दिवसामध्ये आपली हळद काढायची म्हणून हळदीची पूजा चालू होती. याला एक साधं नारळ फुटत नव्हतं. लगेच मग मी त्याच्याकडून नारळ घेतला आणि एका ठाक्यात फोडलं. लाईट आलती म्हणून लगेच आपल्याला आता कांद्यांना पाणी द्यायचे. लगेच मग पाईपलाईन जोडायला चालू केली. मोटर लावली.